आपल्या मराठी सिनेसृष्टीला ज्यांनी खऱ्या अर्थाने श्वास दिला, अर्थात हे म्हटलं तर खोटं ठरणार नाही, कारण श्वासचे दिग्दर्शक, प्रतिभावंत दिग्दर्शक संदीप सावंत आज आपल्यासोबत खास नवशक्तीमध्ये आहेत. आणि सर, खूप स्वागत आहे तुमचं. आणि आता नवा सिनेमा येतो आहे ज्याचं नावच आहे की या गोष्टीला नावच नाही. तर या नावावरूनच एक मुळात उत्सुकता खूप वाढलेली आहे की हे नाव असं का आणि कसा असणार आहे हा सिनेमा. नाव असं का, एक साधी गोष्ट असते की आपण म्हणजे आपल्यापैकी कोणी किंवा कुठला एक सामान्य माणूस आपल्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांमधून जात असतो, संकटातून जात असतो, कधीतरी हे होतच असतं आयुष्यात. आणि ते जात असताना आपल्याला कळत नाही की एक्झॅक्टली होतं आहे का. आपण सहज म्हटलं अरे काय होतं कळत नाही आहे, त्याला काही नावच नसतं. तर हे बेसिक इन्स्टिंक्ट होतं की या सिनेमाचं नाव, ह्या गोष्टीला काही नावच नाही ठेवण्याचं. सिनेमा बेसिकली साधी सरळ गोष्ट आहे, पण ती साधी सरळ गोष्ट तेवढ्याच साधेपणानं आणि प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न अख्ख्या टीमनं केला आमच्या. यातले परफॉर्मन्स खूप छान आहेत आणि ह्यातली ट्रीटमेंट खूप महत्त्वाची आहे. कॅमेरा, साऊंड आणि ह्या टेक्निकली झालेली. आणि आता आम्ही अनेक महत्त्वाच्या सिटीजमध्ये याचे शोज करतो. म्हणजे आता रिलीजसाठी आता अनेक शोज झाले आहेत. आता सर्व सिटीजमधले शोज झाले, आता मुंबईतले चालू आहेत. आणि रिस्पॉन्स खूप छान आहे. म्हणजे नंतरचं Q&A सेशन होतं, त्यातून लोक खूप छान प्रश्न विचारतात. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे म्हणजे प्रेक्षक साऊंड, कॅमेरा, म्हणजे ह्या तांत्रिक गोष्टींविषयी सुद्धा खूप सुंदर आता बोलायला लागले, विचारताना दिसतात. तर मला असं वाटतं की त्यानिमित्तानं एक चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात आणि मला त्याला उत्तर द्यायची संधी मिळते. नक्कीच. म्हणजे सर, तुमचा सिनेमा हा नेहमीच थेट काळजाला हात घालणारा आहे. तो कुठेतरी मनाला भिडतो. ते विषय वेगळे असतात. म्हणजे श्वास असेल किंवा आता नदी वाहतेचं सुद्धा एक पूर्ण वेगळी ट्रीटमेंट होती. आणि एक नवीन लोकांबरोबर तुम्ही जे काम करता ते फार महत्त्वाचं असतं. आणि आम्हाला कळतच नाही, अरे हे किती सुंदर ॲक्टर आहेत. आम्ही आता कधीच बघितलं नव्हतं, पण तुम्ही त्यांच्याकडनं जे काढून घेता ते फार अद्भुत असतं. तर हे कुठेतरी आत्ताही हाच विचार होता का की पुन्हा नवे ॲक्टर्स घेऊन तसं करायचं आहे किंवा काय होतं? आधी काही असं ठरवलं नव्हतं, पण ज्यावेळी ठरलं की हा सिनेमा कोल्हापूर, इचलकरंजी आणि जयसिंगपूर याच परिसरामध्ये करावा लागणार, म्हणजे त्याचं प्रोडक्शन, शूटिंग सगळं. तर तेव्हा मी असा विचार केला की मग इथलीच माणसं का नसावीत, कारण ती पात्रांची भाषाही तिथलीच आहे असं काही. हो, ते पण होतंच. त्यामुळे माझी पूर्ण प्रोडक्शन टीम, पूर्ण डिरेक्शन टीम, पूर्ण डिझाईन टीम आणि ऑलमोस्ट 90% ॲक्टर्स हे सगळे कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर आणि सांगली या परिसरात सगळे तिकडचे आहेत. ओके. सर्वांची पहिली फिल्म होती. ऑडिशन अनेक झाल्या असतील मग. हां, वर्कशॉप्स व्हायची. वर्कशॉप्स. आणि थिएटर करणारी मुलं आहेत ती सगळी, पण सिनेमा म्हणून पहिलीच वेळ होती. त्यामुळे त्याच्या रिहर्सल्स किंवा वर्कशॉप खूप स्ट्रॉंग करावं लागलं. जवळ 2-3 महिन्याची सगळी प्रोसेस होती आणि सर्वांनी ती खूप सिन्सिअरली केली. त्यामुळे आता सिनेमा बघताना अनेक प्रेक्षक परफॉर्मन्सविषयी प्रश्न विचारतात. आणि कधीकधी असं वाटतं की सामान्यातला सामान्य माणूससुद्धा हे परफॉर्मन्सविषयी खूप डिटेल प्रश्न विचारतो Q&A सेशनमध्ये. हे ऐकताना बरं वाटतं. म्हणजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्याच परिसरामध्ये निर्माण झाली फिल्म, त्यामुळे त्या परिसरामध्ये टॅलेंट खूप आहे. ह्या फिल्मच्या निमित्तानं त्याला एक एक्सपोजर मिळालं, एक संधी मिळते. आणि मी आता पाहतो आहे की त्या मुलांमध्ये एक वेगळी एनर्जी आहे, काहीतरी वेगळं करण्याची, नवीन करण्याची, किंवा अजून आपण काही गोष्टी शोधू शकतो, विचार करू शकतो. ह्या संदर्भात आता मला त्यांच्याशी बोलताना ते जे बोलतात त्यावरून ती गोष्ट जाणवते.
तर मला वाटतं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. नक्कीच. आम्ही जेव्हा ट्रेलर पाहिलं त्याच्यात ते CET स्कोअरबद्दल बोलतायत किंवा एक हॉस्टेल लाईफ पाहायला मिळतं आहे, म्हणजे अगदी. आणि एक हॉस्टेल लाईफ हा नेहमीच म्हणजे टीनेजर्ससाठी किंवा यंगस्टरसाठी एक कुतूहल असणारा विषय आहे. म्हणजे ॲज अ प्रेक्षक त्यांना खूप तो पटकन खुणावतो. म्हणजे अगदी कमर्शियल उदाहरण 3 इडियट्सपासून घ्यायचं झालं तर मध्यंतरी आलेला 12th फेलसुद्धा खूप तसं काही एक हॉस्टेल लाईफ दाखवत होता. किंवा आत्ताचं जे CETचे विद्यार्थी आहेत, आपण पाहतो की कुठे कुठे ते गावातून येतात आणि मग त्यांचा एक वेगळा संघर्ष सुरू असतो. तर हा सिनेमा म्हणजे त्या प्रेमाबद्दल बोलणार आहे, मैत्रीबद्दल बोलणार आहे, का त्यांच्या या शैक्षणिक संघर्षाबद्दल बोलणार आहे, यातलं काही आत्ता शेअर करणार आहात का सिनेमात बघायचं आहे? त्यातला प्रत्येकाचा स्वतःचा एक काहीतरी संघर्ष आहे, पण जे महत्त्वाचं कॅरेक्टर आहे त्याचा संघर्ष वेगळा आहे. कारण तो एका गावातून टेक्स्टाईल कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन मिळते. मुळात हुशार मुलगा आहे, पण एक्सपोजर नाही आहे. अभ्यास आहे की अभ्यास ह्या पठडीत लहानाचा मोठा झाला आहे. कॉलेजमध्ये आल्यानंतर त्याच्या मित्रांमुळे किंवा आजूबाजूच्या वातावरणामुळे तो मित्रांशी गप्पा मारणं, फिरायला जाणं, अभ्यासाव्यतिरिक्त तो गाणं ऐकायला शिकतो. त्याला थोडी वाचनाची आवड लागते, नाटक बघू लागतो. तर हे प्रोग्रेशन खूप महत्त्वाचं होतं. आणि नंतर जेव्हा त्याच्या आयुष्यात काही एक कठीण प्रसंग येतो आणि त्यातून तो बाहेर येतो, तेव्हा त्याला ते एक वर्ष जे त्याने कॉलेजमध्ये पहिलं वर्ष त्याचं गेलेलं असतं आणि ते त्यासाठी खूप सुंदर असतं. तर आपण म्हणतो ना की आता परत जायचं कुठे, तर त्या सुंदर आयुष्याकडे परत गेलं पाहिजे ना, असा त्याचा अख्खा सिनेमाचा ग्राफ. तुम्ही सांगताय हेच इतकं इंटरेस्टिंग आहे, तर कुतूहल वाढलेलं आहे. आणि मृत्यूस्पर्श नावाची कादंबरी त्याच्यावर ना, तर ते पूर्णपणे इन्स्पायर्ड आहे का जस्ट त्यातलं काही कथासार होतं? कादंबरीवर आधारित आहे सिनेमा. कादंबरीचा जो काळ आहे तो म्हणजे कादंबरी जी लिहिली आहे ती 90sचा तो काळ आहे. आणि ती वाचून तेव्हाच तुम्हाला म्हणजे वाटलं का की यात सिनेमा दिसतोय असं? सिनेमा होऊ शकतो. म्हणजे त्यांनी मला वाचायला, पाटील सरांनी वाचायला दिली होती मला कादंबरी, पण नंतर मला त्यांना रिप्लाय करायला वेळ लागला. एक 2-3 महिने तरी गेले मध्ये. ज्यावेळी मला असं अगदी मी कॉन्फिडन्स आला मला की अच्छा याच्यावरती सिनेमा होऊ शकतो. फक्त मी त्यांना तेच सांगितलं की हा काळ 90sचा आहे, आपल्याला सिनेमा 20sमधला करावा लागेल. कारण ह्या सिनेमासाठी 90sमधले रेफरन्सेस उपयोगाचे नव्हते, त्यामुळे ते सगळं कन्व्हर्ट करावं लागलं 20sमध्ये. ते आत्ताच्या भाषेत आपल्याला पाहायला मिळेल. पण सिनेमा त्या कादंबरीवरच आधारित आहे. अच्छा, वा. म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं पाहायला मिळणार हे तर आहे. आणि जसं तुम्ही म्हणताय की एक सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधी काही शहरांमध्ये, काही गावांमध्ये जे काही स्क्रीनिंग होत असतं, तर यामागे काय विचार असतो? काय त्यामागे विचार म्हणजे एक तर सिनेमा जोवर आपण दाखवत नाही, सर्वांना दाखवायची गरज नाही, पण काही ठराविक लोकांना दाखवत नाही, तोपर्यंत तो सिनेमा काय आहे ते कळत नाही. आणि तो कळला नाही तर ते कोणाला सांगणार की जाऊन हा सिनेमा बघ म्हणून. त्यासाठी म्हणून तो दाखवलं पाहिजे. म्हणून ही छोटी छोटी स्क्रीनिंग्स आहेत. काही फिल्म सोसायटीज आहेत आपल्या पूर्ण महाराष्ट्रात, त्या सर्व फिल्म सोसायटीजच्या मदतीनं आणि काही संस्थांच्या मदतीनं ही सगळी स्क्रीनिंग्स केलेली आहेत. कारण नदी मातेच्या वेळेला ही अनेक स्क्रीनिंग झाली होती आणि त्यातनं खूप ती वर्ड ऑफ माउथ खूप पोचलंही होतं की अरे हा वेगळा सिनेमा आहे ह्याचे काय. आणि श्वासच्या वेळी पण अशीच असंख्य स्क्रीनिंग्स केलेली होती. तर तो उद्देश आहे की लोकांनी सिनेमा बघावा, आवडला तर अनेकांना सांगावं, असा तो विचार आहे. वा, नाही नक्कीच. त्यामागे म्हणजे जेव्हा तुम्ही काही विचार करत असता त्यामागे नक्कीच काहीतरी ती व्हिजन असते आणि म्हणूनच त्या पद्धतीने तुम्ही तो मार्ग. ही जी सगळी मुलं आहेत नवीन, त्यांचं ते सगळं तुम्ही सांगितलं की ते या वर्कशॉपमधूनच ती घडून आली आहेत. आता त्यांना जेव्हा हा सिनेमा पाहता किंवा जे फीडबॅक मिळत आहेत, आता ती मुलं असतील तेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलूच, तर तो फीडबॅक मिळाल्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, कसं काय, का ते याकडे शांतपणे बघत आहेत? हां, आता शांतपणे बघत आहेत. पण प्रथम म्हणजे पहिलं स्क्रीनिंग झालं तेव्हा एन्जॉय केलं सगळ्यांनी. पण असं होतं ना की परफॉर्म आपण केलं आणि आता ते प्रत्यक्ष स्क्रीनवरती आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण स्वतःला अशा स्वरूपात पहिल्यांदा बघत असतो, पडद्यावर. पडद्यावर नक्कीच. आणि एवढं सगळं करत असताना आणि सगळं
तर ते काही जणांसाठी थोडं खूप इंटरेस्टिंग होतं. पण ही मला नॉर्मली सतत थिएटर आणि करणारी आहे, त्यामुळे अगदीच असं नाही आहे की काहीच आधी नाही आणि अचानक आलेत असं पण नाही आहे. त्यामुळे ॲक्च्युली त्यांना ते खूप बरं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोल्हापूर, इचलकरंजी आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये ते निर्माण झाल्यामुळे त्यांना त्याचा एक वेगळा आनंद आहे. नक्की. आणि त्यांना तो मराठी सिनेमा पुन्हा आपलासा वाटेल. कारण मी कदाचित याच विषयाकडे येणार होते की कुठेतरी तो मराठी सिनेमा फक्त मुंबई पुण्यापुरतं मर्यादित आहे का, अशी कधी कधी ओरड होते, किंवा इथल्याच कलाकारांना ती संधी मिळते असं जेव्हा बोललं जातं तेव्हा तुमच्यासारखे दिग्दर्शक महत्त्वाचे असतात, जे तिकडे जाऊन ते काम करत असतात आणि एक नवे ॲक्टर पण मिळतात आपल्याला, असं वाटतं का? एकंदर मराठी सिनेमाची सध्याची जी वाटचाल आहे, कुठेतरी OTT हा सुद्धा एक महत्त्वाचा हिस्सा सध्या ठरतो आहे. आणि आपण कधीही पाहतो की अर्थात थिएटरमध्ये जो रिस्पॉन्स मिळतो, पण कुठेतरी OTTवरही एक वेगळा रिस्पॉन्स मिळत असतो. नंतर तसा काही विचार आहे OTTवर प्रदर्शित करण्याचा का? हो, म्हणजे एकदा थिएटरला रिलीज झाली फिल्म की नंतर काही दिवसांनी, म्हणजे तो किती वेळानं OTTवर येईल ते माहीत नाही आहे, पण येणार आहेच, पण वेळ लागेल त्याला. आणि तुम्ही स्वतः OTT या माध्यमाकडे कशा पद्धतीने बघता? यापुढे काही OTTसाठी काही वेगळी सिरीज किंवा अशी काही ऑफर आली तर तुम्हाला करावीशी वाटेल का? हो, करावीशी नक्कीच वाटेल, पण अजून काही तशी ऑफर आली नाही आहे, पण करायला हरकत नाही आणि नक्कीच आवडेल. पण त्या OTTकडे तुम्ही सध्या कसं बघता? कारण ज्या पद्धतीने ती लाट सध्या जोरात आहे. हो, ते कसं होतं की ती लाट आली ना की मग त्यात काहीही होत असतं. त्यामुळे करायला तेच आवडेल की एक चांगला विषय असेल आणि ते करण्याचं स्वातंत्र्य असेल तर ते मी नक्की करेन. स्वातंत्र्य ही तुमच्यासाठी नेहमीच एक मोठी गोष्ट राहिलेली आहे, मला असं वाटतं की. आणि एक म्हणजे ते सिनेमा करताना ते स्वातंत्र्य मिळावं यासाठी तुमचा एक नेहमीच एक स्वतःचा एक तो झगडाही असेल, तो संघर्षही असेल, आणि मग त्यातून जी कलाकृती साकारते त्याचं एक तो आनंद वेगळा असतो. कसं बघता तुम्ही त्याकडे? नाही, ते स्वातंत्र्य मिळणं खूप नेसेसरी असतं आणि मिळण्यापेक्षा ते अनेकदा मिळवावं लागतं, कारण त्याशिवाय ते होत नाही. आणि मला असं वाटतं की ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अदरवाईज काय होतं की 100 डोकीचं काम करायला लागली तर नंतर मग असं होतं की डिरेक्टरला असं वाटायला लागतं की हे केलेलं मीच आहे का, असे नाही, किंवा म्हणजे मी डिरेक्टर आहे किंवा जी पूर्ण टीम आहे, जे टेक्निशियन्स आहे, म्हणजे इव्हन कॅमेरा आहे, साऊंड आहे, त्यानंतर असं वाटायला लागतं की आपण इतके एफर्ट्स करून किंवा काहीतरी करतोय तर पण त्याचं काहीतरी एक वेगळंच होताना दिसतंय, ते काहीतरी वेगळ्याच दिशेने जाऊ लागलं आहे. तर तसं नाही करून चालत. नक्कीच. आणि याबद्दल काही उदाहरणं आता आपण काही वर्षांमध्ये पाहिली सुद्धा होती, किंवा जे 400 कोटी 500 कोटीचे प्रोजेक्ट होते ते दाणकन आपटले, कारण त्याच्यात जे तुम्ही म्हणताय तसं 100 डोकी चालली होती. आणि ते मला सगळे क्रिएटिव्ह डिरेक्टर जास्त होते. हो, बरोबर आहे. तर डिरेक्टर एकच असतो ना, मग क्रिएटिव्ह डिरेक्टर अजून कोण असतो? तर ते सगळे गोंधळ आहेत आणि त्यात कुठेतरी क्रिएटिव्हिटीचीच हार होते. हो, असं. आणि मी अशी माझ्या डोळ्यांनी काही उदाहरणं पाहिलेली आहेत की कित्येक करोड रुपये खर्च केलेले आहेत आणि खूप मोठ्या कंपनीजनी, आणि त्यातून निष्पन्न काही झालं नाही. म्हणजे थिएटरला कलेक्शन पण झालं नाही आणि ॲज अ सिनेमा म्हणून पण ते काहीच नव्हतं. असं होता कामा नये. आणि असं प्रोजेक्ट करण्यात कधी, म्हणजे मला तरी इंटरेस्ट नाही तसं करण्यात. नक्कीच. मला असं वाटतं की आपल्या रिजनल सिनेमाची एक स्वतःची ताकद आहे. म्हणजे अर्थात मराठी सिनेमात ती ताकद श्वासच्या काळात आपल्याला अनेकांना कळली तुमच्यामुळे. आणि मग नंतर आत्ता आपण अगदी मग तो कंतारा बघतो, किंवा मग आपल्याला कळतं की अरे अच्छा, कानडी भाषेत पण काहीतरी होतं आहे किंवा आंध्रात काहीतरी होतं आहे. तर हे कुठेतरी जे तुमचं काम आहे की मराठी सिनेमाचं जो रूटेड ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर याव्यात, तर असे प्रयत्न आता बाहेर होताना दिसत आहेत. पण आपल्याच मराठी सिनेमा कदाचित ते विसरला की काय या बाकीच्या कमर्शियल जाळ्यामध्ये, असं कधी वाटतं का? तुम्ही त्याकडे तसं बघत नाही की मी माझं पद्धतीने काम करीन असं? नाही, आपण प्रत्येकाला स्वतःच्या पद्धतीनं काम करतच राहावं लागतं. पण असं असतं ना की म्हणजे एक काहीतरी सिनेमा झाला की असंख्य लोकांना असं वाटायला लागतं की हां, असं केलं पाहिजे काहीतरी, असं केलं पाहिजे काहीतरी, ते काहीतरी मध्येच घोळ आहे. मुळात ती व्हिजन महत्त्वाची. हां,
तर तुम्हाला स्वतःला जे आवडतं, स्वतःला ज्यातून प्रेरणा मिळू शकते किंवा जे खरंच मनापासून करावंसं वाटतं ते केलं पाहिजे. आणि ते केलं तर ते पोचतं लोकांपर्यंत. मला असं वाटतं की नक्कीच या गप्पा अशाच सुरू राहतील, पण खरंच फार सुंदर वाटतं हे सगळं सांगताना आणि हे ऐकताना. आणि मला असं वाटतं की आता जे आहे ते प्रेक्षकांकडे हा सिनेमा लवकर येणारच आहे, तेव्हा पुन्हा एकदा जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही काय सांगा? प्रेक्षकांना म्हणजे आता मी जे स्क्रीनिंग्स करतो आहे ना, त्या स्क्रीनिंग्समधून एक गोष्ट जाणवते ती म्हणजे असंख्य लोकांना सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघावा यासाठी ह्या सगळ्या स्क्रीनिंग्समध्ये खूप प्रयत्न होताना दिसत आहेत. कारण जेवढी स्क्रीनिंग झाले ते सगळे ग्रुप्स आता लाईव्ह आहेत, म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की हा सिनेमा जाऊन थिएटरमध्ये बघितलं पाहिजे. आणि ते प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहेत. तर मला असं वाटतं की प्रेक्षकांनी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघायला पाहिजे. कारण सिनेमा मला अजूनही वाटतं की प्रथम सिनेमा हा थिएटरमध्येच जाऊन बघायला हवा. नक्कीच. आणि ती वेगळी मजा असते. ती वेगळी मजा असते. थँक्यू सो मच आणि खूप खूप मनापासून शुभेच्छा. या गोष्टीला नावच नाही, चं नाव सगळीकडे मनामनात घराघरात पोहोचू दे यासाठी शुभेच्छा. थँक्यू.